किरण आणि वर्षाची भेट. खूप दूर आकाशात एक छोटासा सूर्यकिरण होता. त्याचे नाव किरण. त्याला जगातील सर्वात सुंदर रंग बघायचे होते. तो नेहमी विचार करायचा, मी फक्त पिवळाच का? माझ्याकडे आणखी रंग नाहीत का? त्याला काहीतरी नवीन हवे होते. त्याचवेळी खाली पृथ्वीवर एक छोटी पाण्याची थेंब होती. तिचे नाव वर्षा. ती खूप शांत आणि थंड होती. वर्षा हळूच हसली आणि म्हणाली, किरण, तू एकटा नाहीस. आपण एकत्र आलो तर जादू होईल. किरण उत्साहाने वर्षाला भेटायला गेला. जसा तो त्या लहान थेंबात शिरला तशी त्याला एक वेगळीच जाणीव झाली. अरे देवा! वर्षाच्या थेंबात शिरल्याबरोबर किरणचे छोटेसे रूप 7 रंगांमध्ये विभागले गेले. वर्षा हसून म्हणाली, माझ्या आत तुझी शक्ती वेगळी होते. मी एक छोटा आरसा आहे जो तुझे सर्व सुंदर रंग बाहेर काढतो. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे सर्व रंग एकत्र येऊन आकाशात एक सुंदर कमान बनली. जगातील सर्वात सुंदर रंग आता दिसत होते. इंद्रधनुष्य. किरण आणि वर्षाच्या अद्भुत भेटीचे ते चिन्ह होते. तेव्हापासून जेव्हा जेव्हा सूर्य चमकतो आणि पाऊस पडतो तेव्हा किरण आणि वर्षा एकमेकांना भेटतात आणि हे सुंदर इंद्रधनुष्य तयार करतात.